बातमी महाबळेश्वरमधून आहे। महाबळेश्वरमध्ये पर्यटन महोत्सवाच्या समारोपाला मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील महाबळेश्वरमध्ये दाखल झालेत। मंत्री शंभूराज देसाईंनी फडणवीसांची भेट घेतली आहे। मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद आबा पाटील हे देखील उपस्थित होते। जोडधंदा म्हणून जो आहे, जोड उद्योग म्हणून जो आहे ते या खरं तर मधाच्या व्यवसायाकडे ह्या गाव पाहतं आणि गावकरी कशा पद्धतीने मधाचं संक्रमण करतात, कशा प्रकारे उत्पन्न आहे, कशा प्रकारे त्यांची बाजारपेठांमध्ये विक्री केली जाते, याविषयी आपण ह्या गावकऱ्यांकडून माहिती घेणार आहोत। मधमाशा पालन व्यवसाय करत असताना की मधमाशांना हाताळायचं कसं, त्यांना पकडायचं कसं आणि त्यांचं संगोपन कसं करायचं हे टेक्निक एकदा आपण जर अवलंबलं, याचा अभ्यास केला तर कुठल्याही प्रकारच्या मधमाशा अटॅक करत नाहीत, त्रास देत नाहीत, काहीही करत नाहीत। ज्याचं संक्रमण कशा पद्धतीने केलं जातं, यासमोर पेट्या दिसत आहेत, मधमध्ये वेगवेगळे पॅचेस आपल्याला आता तुम्हाला सांगायचं म्हटलं की मधमाशा पालन व्यवसाय आपल्या ह्या भारत देशामध्ये संपूर्ण चालतो। त्यापैकी प्रचलित 4 जाती आपल्या भारत देशातल्या आहेत। ही सातेरी मधमाशी आहे, दुसरी फुलेरी मधमाशी असते आणि दुसरी पोयाची मधमाशी असते आणि आगे माशी। आगे मधमाशी बिल्डिंगला किंवा झाडाला एकच पोळं बांधते। या मधमाशा जंगलात झाडाच्या ढोलीमध्ये राहतात किंवा जमिनीच्या वारुळामध्ये राहतात। या पकडून अशा लाकडी बॉक्समध्ये पाळता येतात आणि ह्या हे पाळण्याची, पकडण्याची साधारणतः 7 ते 8 दिवसाचं ट्रेनिंग असतं। हे ट्रेनिंग घेतलं की सर्वसामान्य शेतकरी इझी मधमाशा पालनाचा व्यवसाय करू शकतो।